लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी आहे पंचांकडे वाईटची अपील आहे मात्र कदाचित हा बॉल थोडासा आतमध्ये आणला गेला विपुलच्या माध्यमातून आणि पहिला बॉल निर्धाव टाकत असताना सुरुवात चांगली केली. स्ट्राईक एंडला वैभव, नॉन स्ट्राईक एंडला संदीप. पुढचा बॉल फुल टॉस आहे, फक्त टॉस केला आपण पाहतोय. सरळ बॉलर हेड चाललाय, चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते, एक सिंगल धाव तिथून कंप्लीट होत असताना धावफलक सुरू होईल मार्केवाडी संघाचं या एक या धावसंख्येने. याच दरम्यान आपण पाहतोय लक्ष्मणजी कांबरी साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न होते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्यावर सिंगल. स्ट्राईक एंडला आता संदीप आलाय. बॅट शिकड आहे, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक इन ऍक्शन. कुठली चुकी नाहीये आणि इथून मात्र पहिला हादरा लागत असताना गोल्डन डकचा शिकार होईल फलंदाज संदीप बाद. संदीप बाद झाले सोचतात आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जीवन गेलाय. पुढचा बॉल स्टेप आउट झालेत, कव्हरला इथून मात्र भेदलाय, सरळ चेंडू निघालाय चौकारासाठी. आलाय जीवनच्या बॅट मधून, आले आले चौकार. चौकार आलाय आणि 4 चेंडू नंतर आता आपण पाहतो धापलकावर एकंदरीत 5 धावा आहेत. जीवन मार्केवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, आता मात्र तो इनॅट नंबर 2 वरती आलाय. स्विच हिट करायचा होता, जमलं नाहीये. वेगवान बॉल फेकलाय, पहिलेच प्री माइंडेड शॉट आपण पाहतोय. बनवला होता की या चेंडूवरती स्विच हिट खेळायचं, मात्र जमलं नाहीये. लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं या फटकाला म्हटलं जातं आणि इथून खऱ्या अर्थाने आबाद ठरलाय. बॉल डॉट आलाय, शेवटचा बॉल. स्टेप आउट झालेत, सरळ उडवलाय स्क्रीन वरती, चाललाय कॅमेरामॅनला सलामी देत. आलाय हा षटकार, शेवट गोड केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय मैदानामध्ये. एकंदरीत धावफलकावर धावा आहेत एक गडी बाद मार्केवाडी संघाच्या. आपण पाहतोय 11. पण पाहतो षटकार आला शेवटच्या बॉल वरती. जीवन दाखवला एकंदरीत 3 बॉल वरती 10 वरती खेळतोय बाहुबली ऑफ मार्केवाडी जीवन भगत. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज आलाय, पहिला बॉल उडवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक जज करता, डाऊन द बॉल इन ऍक्शन आहेत. झेल स्वीकारलाय आणि फलंदाज वैभव देखील बाद. लागलाय 11 वरती या दुसरा हादरा.
11 धावा झाल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये उमेश गेलेत. पुढचा बॉल, एक सिंगल धाव चोरायची आहे. एसटी रक्षक आले तोपर्यंत आपण पाहतोय थोडस फंबल झालंय. एक धाव इथून मात्र कंप्लीट होईल. दापोलकर आता धावा झाल्या 12. स्ट्राईक एंडला आलाय जीवन. कारण आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती इथून मात्र फटका फसला गेला होता आणि त्याच्यावरती विकेट मिळाली. एक सिंगल धाव आता आली दापोलकर. आपण पाहतोय एकंदरीत 12 धावा आहेत. पुढचा बॉल शफल झालाय, टर्न केला, ऑन साइडला चाललाय, फाईन लेगला भेदत हा चेंडू 4 धावेसाठी जीवनच्या बॅट मधून. अजून 2 षटकार किंवा चौकार मारले तर संदीपजी मार्केकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला तर आलाय, स्टेप आउट होऊन पाठवलाय सरळ चेंडू. आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड आलाय हा षटकार. बाहुबली सारखी आपण पाहतोय शरीर एसटी आणि बायकर मॅन ऑफ मार्केवाडी जीवन इन ऍक्शन येत. एकंदरीत त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय 2 षटकार 2 चौकार 5 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्यात आणि संघाची धावसंख्या आहे दापोलकावरती आता 22. 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अजून एक षटकार आला तर संदीप संदेश मार्के यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि अनिकेतजी माळी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मात्र हा चेंडू बॉडीवरती आदळलाय. जेव्हा जेव्हा कॅश प्राइज लावलं जातं तेव्हा तेव्हा बॅट्समन डॉट बॉल होतोय. यस, मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची. याच दरम्यान आपण पाहतोय जॅक्सन बैलाचे मालक मोक्षद भगत देखील या सामन्याचा आनंद घेत आहे. चॉकलेट बॉय ऑफ मार्केवाडी मोक्षद. यस, थोडेसे इंजर्ड झाले होते जीवन, आता मात्र फिट पाहायला मिळतं मैदानामध्ये. एकंदरीत दापोलकर धावा आहेत 22. या षटकातील शेवटचा बॉल असेल. 3 षटकांची लढत या. एकंदरीत 35 ते 40 धावा बनवण्याचं झाडच आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. आता एक्स्ट्रा कव्हरला सरळ पाठवलाय षटकारासाठी. जीवनच्या बॅट मधून जखमी शेर दहाडतोय मैदानामध्ये आणि इथून आपण पाहतोय
₹1000 कॅश प्राइज एकंदरीत आता जमा होईल जीवनसाठी. दोन षटकांचा खेळ संपूर्ण मैदानामध्ये आपण पाहतोय. मार्केवाडी संघाची धाव संख्या एकंदरीत 28, दोन गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज ट्रॅक वरती भावेश आलेत. पहिला बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. फटका फसलाय. स्वतः भावेश चेंडूवरती पोहोचला होता, मात्र आपण पाहतो जेल इथं मात्र सोडला गेलाय. उमेशला जीवनदान मिळाले, मात्र इथून स्ट्राईक हँडला आलाय. मार्केवाडी संघाचा बाहुबली दाफलकार 28 आहेत. एक सिंगल आले, 29 झाल्यात. भावेशचा पुढील बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. डाऊन द बॉल इन ऍक्शन आहेत. मिड ऑफचे आणि इथून फलंदाज जीवन बाद. जीवन बाद झाला. नवीन फलंदाज युवराज मैदानामध्ये गेलेत. 22चा पुढील बॉल सरळ उडवलाय. चाललाय, आपण पाहतो आता कव्हर सीझन मधून चौकारासाठी युवराजने देखील चौकार आणि इथून मात्र आपलं खातं गोल केलं आणि दापोल एकंदरीत आता पोहोचेल 3 चेंडू नंतर 33 या धावसंख्येवरती. चौकार आलाय. 33 धावा दाफलकावरती. उर्वरित 3 बॉल या षटकातील 22ला फेकायचे. स्टेप आउट झालेत, मात्र चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. एक धाव इथून घ्यायची आहे युवराजला. इथून आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज बाद.
फलंदाज बाद झालेत आणि नेट नंबर 6 वरती लकी आलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. एकंदरीत धावफलकावर 33 आहेत. एक मोठा फटका आला तर 40चं टार्गेट होऊ शकतं. बॅटची कडा आहे. यष्टी रक्षक इन ऍक्शन. चेंडू खाली फलंदाज लकी देखील बाद. अजय मैदानामध्ये गेले. शेवटचा बॉल आहे. 33 धावा. धावफलकावरती जर षटकार मारला तर संदीपजी मार्के साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल अजयला. शेवटचा बॉल 33 ही धावसंख्या धावफलकावरती. हा बॉल स्लोवर पद्धतीचा फिंगर रोल झाले त्या चेंडूवरती आणि या बॉलवर देखील फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. एकंदरीत आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा 33-34 टार्गेट असणाऱ्या खांडास या संघासमोर भावेशने चांगली गोलंदाजी केली. त्या भावेशने आधीचा सामना जिंकून दिला होता. त्याने फक्त आपण पाहतोय तिसऱ्या स्पेल मध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकात फक्त धावा खर्च केल्या 5. त्यामध्ये जीवनची देखील विकेट होती.
पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 33 बनल्या गेल्यात आणि 34 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी खांडस संघाकडून विपुल आणि नितीन गोलंदाज ट्रॅक वरती लखी पहिलं षटक घेऊन. त्याच दरम्यान आपण पाहतोय प्रवीणजी घारे साहेबांचं नुकतंच आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्रति षटकामागे आपण पाहतोय आता 11ची सरासरी आहे. युवा कार्यकर्ते आणि युवा उद्योजक आपण पाहतोय मार्केवाडी गावाचे प्रवीणजी घारे साहेब आलेत आणि त्यांचं स्वागत आपण पाहतोय. चौकाराने केलंय. नितीनच्या बॅट मधून पहिला चेंडूवरती चौकार आलाय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो चौकाराने स्वागत केलंय लखीचं. 4 धावांनी खांडे संघाचं इथून खातं खुलं झालंय. पुढचा बॉल पायावरती आदळलाय. पहिलं शफल झाले होते पंचांकडे लेग बिफोरची अपील जरूर आहे मात्र पंचांनी अपील फेटाळली आणि DRS कशासाठी यस आता बघावं लागेल नक्की घडलं काय. इट्स नोट आउट. त्याच दरम्यान आपण पाहतोय गणेशजी मार्के साहेबांचं देखील आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे साहेब. पहिल्या बॉल वरती चौकार. दुसरा बॉल आपण पाहतोय डॉट. 34 बनवायचे आहेत अजूनही आपण पाहतोय तिची गरज असणाऱ्या. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय. डीप मधून आलाय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न इथून मात्र आपण पाहतोय यशस्वी होईल. 2 ने आता धावफलक पोहोचेल आपण पाहतोय 6 वरती. तीन बॉल 6 धावा. राऊंड विकेटने पुढचा बॉल स्विच हिट करायचं होतं मात्र इथून शॉटच खेळला गेला नाहीये. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला नितीन आहे. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटशी गडा घेतली. चाललाय आपण पाहतोय शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल धाव आपण पाहतो पुन्हा एकदा कंप्लीट होईल. एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना धावफलका धावा 7. शेवटचा बॉल आता या षटकातील शिल्लक. या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत पहिल्या फेरीतील तिसरा. वारदोली विपक्ष आसरे या दोन संघांमध्ये. चला दोन्ही संघांचे संघनायक या षटकानंतर आपण टॉस साठी यायचंय. शेवटचा बॉल आहे. धावफलकावर 7 धावा आहेत. कट केलाय. चाललाय आपण पाहतोय पॉइंट रिजन मधून चेंडू धन धन करत सीमा रेखा पार आलाय. आपण पाहतोय बॅट्समन विपुलच्या बॅट मधून शेवट गोड करत असताना हा चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा आहेत 11. आणि याच दरम्यान आपण पाहतोय प्रवीण शेठ घारे साहेब आपली रजा घेत आहेत. खूप बिझी शेड्यूल असतं साहेबांचं आणि प्रचारासाठी आता मात्र थेट साहेबांची इथून मात्र स्वारी निघेल. गावोगाव फिरून इथून मात्र प्रत्येक दिवशी दौरे करत आहेत साहेब. यस जिल्हा परिषद निवडणुकीसाठी. यस थँक्यू सो मच साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात. वेळात वेळ काढून आपली
भेट या स्पर्धेसाठी दिली. बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटका बंद आहेत 11. आता आपण पाहतो येणारे बॉल असतील 12 करायचे आहेत. 23 धावा. 11 आता आपण पाहतो 5ची सरासरी असणाऱ्या प्रति षटकामागे 12 बॉल करायचे. 23 गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदीप दुसरं षटक घेऊन. स्ट्राईक एंडला नितीन असतील. 12 बॉल करायच्या धावा 23 करायच्या. 34चं टार्गेट होतं. पहिला बॉल वेगवान कीपर बीट झालाय जीवन. एक धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला नाहीये. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? बॅकअप येतोय दूरवरून आणि आपण पाहतो एकच सिंगल धाव मिळेल 22च्या स्वरूपात. 11 बॉल आता 22ची गरज. अकरा बॉल 22ची गरज. स्ट्राईक एंडला विपुल. पुढचा बॉल शॉर्ट पीजे हुक केला क्षेत्ररक्षक उमेश. सुखी होणार नाहीये आणि इथून मात्र फटका फसलाय आणि फलंदाज विपुल बाद. विपुल बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल इनॅट नंबर 3 वरती गेलाय. 10 बॉल आता 22ची गरज आहे. समीकरण आता इथून एका डॉट बॉलने डोईजड होत असताना खांडस संघासाठी. संदीपचा पुढील बॉल सरळ केसला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. सरळ जाईल डाऊन द ग्राउंड. फटका आला राहुलच्या बॅट मधून देखील आलाय चौकार. नऊ बॉल आणि आता 18 धावींची गरज आहे. चौकार आलाय आपण पाहतोय. राहुलने देखील चौकाराने खातं गुलू केलंय. तिन्ही बॅट्समन आपण पाहतोय कदाचित तिन्ही बॅट्समननी चौकाराने आपलं खातं गुल केलंय. 9 बॉल 18ची गरज. पुढचा बॉल ऑनसाइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक दूतवर आणि इथून देखील ही गॅप भेदली आहे. आलाय चौकार. चांगली बॅटिंग राहुलच्या माध्यमातून. 8 बॉल आता 14ची गरज आहे. गॅप शॉट सिलेक्शन राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून काढला. दुसरा बॉल काउ फेज आणि मिड विकेटच्या मधून सरळ चौकारासाठी काढला. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. समीकरण 8 बॉल 14ची गरज. पुढील बॉल स्लोवर आहे. पिकअप शॉट चाललाय मिड विकेटला. इट्स अ ह्यूज हिट. आलाय राहुलच्या बॅट मधून षटकार. 7 बॉल आणि आता करायच्या धावा 8. 12 मध्ये 22 करायच्या होत्या. इथून मात्र आपण पाहतो 8 धावेंची गरज 7 बॉल मध्ये. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी आहे. पंचांचा निर्णय यस व्हाईट बॉल. 7 बॉल आता 7ची गरज आहे. खराब गोलंदाजी आपण पाहतो सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज संदीपची. चला यापुढे होणारा सामना वारदुले विपक्ष आसरे. चला दोन्ही संघात संगणक घ्या लगेच.
आणि आपण पाहतो आसरे गावचे शुभम भोईर इथे मात्र उपस्थित आले या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पायातला बॉल आहे, सरळ खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनलाईन सिंगल धाव मिळेल. 6 बॉल आणि आता गरज असेल 6 धावींची. कुठला गोलंदाज इथून मात्र आता षटक हाताळण्यासाठी येईल. पहिला बॉल बॅटची कडा चाललाय अलॉंग द विकेट, फाईन लेगला पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. 6 बॉल 6ची गरज असताना आता 5 बॉल करायचे धावा 2. पाच बॉल 34ची गरज असताना आपण पाहतोय आता सामना आलाय. 2 धावेची गरज, हलका त्याने टॅप केलाय, दुसऱ्याचा कॉल आहे, इथून मात्र फमल झाला आणि सामना जिंकलाय. खांड संघाने पोहोचतोय हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये.